काय झालं? आणि आपण जर बघितलं तर जी ॲम्ब्युलन्स आहे ॲम्ब्युलन्स मध्ये काहीच नाही लोकांना मराठ्यांच्या या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की ॲम्ब्युलन्स आणली जाते रिकामी आहे. एकेकाला 2-2 लाख रुपये जमीन आहे. शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकऱ्याला काय सूचना दिल्या सगळे आम्ही रस्ता रोक जे रस्ता अडवू नये कोर्टाच्या नियमाचं पालन करावं आणि ॲम्ब्युलन्स जाऊ द्या त्यासाठी आलो. दादाचा निरोप आहे की रस्ता कुणीही अडवू नये, रस्त्यात कोर्टाचे जे आदेश आले ते पाळायचे आणि मुंबई आपल्याला खाली करायची. जे कोर्टाचे निर्णय त्याप्रमाणे मुंबई खाली करायचे. आपल्याला या सगळ्या गाड्या आता राहिलेल्या 3च्या अगोदर 2:40 पर्यंत आपल्याला बाजूला काढायच्यात आणि इथं असलेले जे 5,000 आंदोलक आहेत जेवढे आंदोलक त्यांनी फक्त आझाद मैदानात बसायचंय. बाहेर कुणीही थांबायचं नाही, बाहेर रस्ता कुणी अडवायचा नाही. आपण जर बघितलं तर सगळे आंदोलनकर्ते या ठिकाणी मनोज जरंगे पाटलांनी दिलेल्या सूचनांचं पालन करतायत. पुन्हा एकदा तुम्ही सूचना सांगा कारण पोलीस देखील विनंती करतायत सगळे. हा सगळ्याला विनंती आहे, रस्ता कुणी अडवायचा नाही. माननीय हायकोर्टाने जे सांगितलंय त्याप्रमाणे आपल्याला राहिलेल्या बांधवाला सुद्धा मुंबईच्या बाहेर जायचंय आणि जे 5,000 आंदोलक असतील त्यांनी फक्त आझाद मैदानात थांबायचंय. त्याचा निर्णय आपल्याला 3 वाजता कोर्टात आपले लोक बांधव आपले वकील बांधव पुन्हा आता ती बाजू मांडणार आहेत आणि त्याच्यानंतर काय निर्णय होतो हे बघायचंय आणि पुढचा निर्णय आल्यानंतर जर न्यायालयाने आम्हाला सांगितलं तर आम्ही प्रत्येक निर्णयाचं न्यायालयाचं पालन करू, पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करू. पण आझाद मैदान आम्हाला पाहिजे. आझाद मैदान आम्ही सोडणार नाहीत. लोकशाहीतलं आमचं उपोषणाचं अस्त्र आहे ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. न्यायालय असेल तरी त्यांनाही आमच्या जनभावनेचा आदर करावा लागेल. 6 कोटी मराठ्याच्या भावना मनोजदादाशी जोडल्यात, आझाद मैदानाशी जोडल्यात. जोपर्यंत मनोजदादा तिथे तोपर्यंत आम्ही सगळे तिथं आझाद मैदानात थांबू. मुंबईकरांना बाहेर कोणालाही त्रास देणार नाही. अगदी जर आपण बघतोय की सूचनांचं पालन होतोय कारण आम्ही बघतोय कचरा होता तर स्वतः मराठा बांधव हे कचरा उचलताना दिसत आहेत. ॲम्ब्युलन्सला ज्या पद्धतीने वाट करून दिली जाते आणि आता ज्या सूचनांचं पालन होतंय ते देखील दिसतंय. अर्थात मराठा बांधव सगळे सूचनांचं पालन करतात. हो नक्की सगळे सूचनांचं पालन करतायत. मनोजदादाच्या आदेशाचं पालन करणारे सगळेजण आहेत. गाईडलाईन्स आहेत, पोलीस प्रशासनाचे जे निर्णय आहेत ते सगळे निर्णय आम्हाला बंधनकारक आहेत. सगळे नियम आम्ही पाळणार आहोत.